आता मी चाललो अलिबागला, बाकीचे गेलेत पुढे 4 व्हीलर मध्ये, आम्ही दोघे चाललोय बाईकनी. आता बघू काय काय बघायचंय, काय काय एक्सप्लोर करायचंय. गावी आल्यावरती घरी थांबायचं नसतं भाई, फक्त फिरायचं आणि फिरायचं आणि फिरायचंय. हे आपल्या पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिर. हे जे आपल्या समोर दिसत आहे ना, ते घोसालगड किल्ला आहे आणि इथेच खूप रिअर असा पिवळा कलिंगड देखील मिळतो. हा जो तुम्हाला समोर दिसत आहे ना, तो आहे मुरुड जंजिरा किल्ला. इथून एवढा नीट दिसत नाहीये, पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. हा आहे मुरुड जंजिरा किल्ला आणि आता आम्ही चाललोय पद्मदुर्ग किल्ल्यावरती. खूप मस्त वाटतंय हे बघून. आता आपण पोहोचलोय, गाडी वगैरे पार्क केली आहे. ऊन जरा जास्तच आहे. मस्त की फालुदा वगैरे खाल्ला आणि आता निघालोय बोट वगैरे बघू आम्ही आता. तर आता आम्ही चाललोय पद्मदुर्गला. सर लोक त्या पार्किंग मध्ये गाडी वगैरे पार्क वगैरे केले, त्यातच बोट्स वगैरे बघतो आम्ही. आणि आता आम्ही चाललोय पद्मदुर्गला. कसं काय हाय काय नाही सर्व दाखवतो तुम्हाला वरती किल्ल्यावरती. आणि बोटिंगचे किती चार्जेस घेतात, काय किती खर्च होते. पद्मदुर्ग किल्ला, यालाच कासा किल्ला देखील असे म्हटले जाते. हा किल्ला आपल्या अरबी समुद्रात आहे, मुरुड मध्ये. आणि या जंजिरा किल्ल्यापासून जवळ आहे. हा किल्ला 1676 मध्ये
आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं आहे. तर आता आम्ही जात आहोत. आपली माणसं देखील चालली आहेत. बोटीचं विचारलंय. आता आम्ही बोट घेतली आहे प्रायव्हेट. तुम्ही पण आला तर इथे पर पर्सन 250 ते 300 रुपये घेतात. जर प्रायव्हेट घेतली तर आता आम्ही 7 जण होतो. आमच्या 7 जणांच्या त्यांनी 2000 सांगितले. आता आम्ही चाललोय बोटीत. ही आपली पाठी बोट. आता मी जरा चाललोय बोटीत. त्या बोटीला धक्का म्हणून पाण्यात नेतात. भाई वारा तर खूप आहे समोरून. खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात. मला दाखवतो समोरून बघा. वरडू नका, तोंडात जाईल. लोकांनी लाईव्ह जॅकेट वगैरे दिलेलं. वारा खूपच होता भाई. खूप म्हणजे खूपच. नुसती बोट आपल्याला होती. वारा जास्त असल्यामुळे बोटी जास्त नव्हत्या. 2 बोट आणि आमची एक अशा 3च बोट होत्या. पद्मदुर्ग हा किल्ला. ह्या पद्मदुर्ग किल्ल्याला पद्मदुर्ग नावाचे का पडले तर ह्या किल्ल्याचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे, म्हणून याला पद्मदुर्ग असे नाव पडले आहे. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून देखील इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ह्या तोफेच्या एकदम समोर दिसत आहे ना, तो आहे मुरुड जंजिरा किल्ला. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला म्हणजेच मराठा आरमाराच्या पराक्रमाची जिवंत आठवण आहे. आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अजून देखील वारा खूप आहे. फायनली आम्ही आता बोटीतून उतरून मस्तपैकी बाईक राईड केली बीच वरती आणि त्याच्यानंतर गेली घोडेस्वारी. खूप मस्त वाटलं.
हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.